हे 24 रुपये घे. बर. आणि उद्या सकाळीच मजुरीचे पैसे देऊन टाक. बर. हा, ते सोसायटीचे विचार आहेत ना, त्यांना 2 खताची पोती टाकायला सांग. विसरू नकोस. नाही, आता जा. हो, काय झालं बाबा, काय झालं? ओ लो लो. अरे ललाई झालं. राम राम. छान हा, बाबा माझं. ललाई झालं. चला, चला आपल्या बघून दूध देऊया. काय झालं बाबा, ललचं कसं? आम्ही यावं का? हे घरात नाही. हा, ते ठाऊक आहे मला, म्हणूनच मुद्दाम आलोय. म्हटलं बघावं जाऊन समक्षच. हा, कसं काय चाललंय तुझं? कशाला? मी काय तुमच्याकडे हात पसरायला आले नव्हते. हा, पण अजूनपर्यंत आम्ही वाट बघत बसलोय हात पसरून. का? हुंडा मोजणारी कोण भेटली नाही वाटतं. येतात ना, अगदी रोजच्या रोज येतात. डबोला घेऊन येतात. हा, पण खरं सांगतो तुला लक्ष्मी, तुझ्यासारखी नाही ग भेटलं कुणी. शेखर, चालते वा माझ्या घरातला. अरे अरे अरे, मी कुठल्याही वाईट हेतून इथं आलेलो नाही लक्ष्मी. आता तुझा नवरायचं नाहीये तेव्हा म्हटलं तुला मदत करायला सगळ्या बाबतीत, म्हणजे पैशाच्या बाबतीत ग. हा, ठेवून घे. त्याची गरज नाही. हरामाचे पैसे घेण्यापेक्षा मी उपाशी मरेन. हा, तू मरशील ठीक आहे, पण तुझ्या बरोबर या पोरालाही मारस. त्याच्यात जसाठी ठेवून घे. चालता हो. आजकाल खऱ्याची दुनिया नाही, हेच खरं. आधी माझ्या घरात चालता हो. जातो जातो. मला जरा 200 रुपये पाहिजे होते. कशाला ग? अगं परवाच तर मी तुला, तू उधारी भागवलीस ना सगळी. मला म्हणजे गुलाबला पाहिजे. शब्बास, पाटील आणि आमच्याकडे पैसे मागतात. त्याला मागायला कसं तरी वाटतं म्हणून. बरं बरं, मी देतो त्यांना. कुठे आहेत ते? बाहेर वरांड्यात. काय गुलाबराव, पैसे हवे होते वाटतं. होय, गडबडीने घर सोडलं ना, पैसे घ्यायला विसरलो. अहो मग सरळ माझ्याकडे मागायचे, असे बहिणीच्या आडून का बोलता? घ्या. परत करून घरी गेल्यावर. सावकाश. हा, चला. किती पैसे झाले? 42. ह्याची काय किंमत? 3 रुपये. ठीक आहे. घ्या. द्या. हे घ्या. श्यामा, मामा मामा आम्हाला होय रे पोरानं, आम्हाला खेळायला. घ्यावे. आणि याच्यात काय आहे? त्याच्यात तुझी खेळणी, ही मिठाई, ही तुझी दोरी. आई आई, कोणी हे बघ मामाने काय आणलं. हो? ती मोटार बघितली, आपोआप चालते. अरे अरे, तुझ्या गाडीला अपघात झाला बघ. काय रे मुलांनो, कुणी दिलं तुम्हाला हे सगळं? मामाने. हो का ग? होय, पोरासारखं मामा मामा करत्यात. करणारच. मी कौतुक करत नाही ना त्यांचं. सारे मुलांना खेळायला. काय ग, काल तुझ्या भावानं माझ्याकडे खर्चासाठी पैसे मागितले आणि मुलांसाठी खाऊ आणि खेळणी आणली. काय आरामला काय त्यांना? वाटलं असेल बहिणीची मुलं आहेत, खेळवावं. काल पाहिलंत ना, मुलं कशी मामा मामा करत होती ती. करणारच. त्यांच्या मामाचं काय जातं, बापाचं जातं ना. आणि आज पुन्हा मागणार असतील ते. कौतुक करताय. इतकं नको काही ऐकवायला. गावाला गेल्यावर परत करतो म्हणालाय ना. म्हणाला म्हणजे झालं. तुला ठाऊक आहे, मी जेव्हा पैसे देतो तेव्हा ते मला परत मिळणार नाही हे धरूनच चालतो. आणि इथं तर चक्क उधळपट्टी चालू आहे. पण गुलाब तसा नाही. हं, बायको घरातून निघून गेली म्हणून आला तो, नाहीतर आजवर कधी आला होता का? कुणी सांगितलं तुला? बायकोनं काहीही केलेलं नाही आणि ती कुठे निघूनही गेलेली नाही. कशावर म्हणता तुम्ही? गावचा एक माणूस भेटला होता मला.
तो सांगत होता. काय सांगत होता? लक्ष्मी विचारत होती म्हणे त्याला, आमचे हे भेटलेत का म्हणून. ही बिचारी बसली आहे घरात आणि हा इथं बसलाय मेवण्याला लुबाडत. अहो पण हे सांगा तरी त्याला. बरं नको, तुम्ही जेवा, मीच सांगते. गुलाब, ए गुलाब, गुलाब. गेला वाटतं कुठेतरी. हो शेटजी, बांगड्या झाला का? हो, तुमच्या बांगड्या ना उद्या देतो. उद्या नक्की देता उद्या? हो, उद्या नक्की. याच बरं. वेळेला येऊन घेऊन जा. बरं येतो. राम राम शेठजी. राम राम. या बसा. काय काम होतं? त्याला नड होती, काय झालं? थोडे पैसे पाहिजे होते. पैसे पैसे द्यायला मी काय सावकारी करतोय? काही आणलंय का ठेवायला? आणले हे बघ. किती पैसे हवेत? एक 200-250 रुपये दिले तर चालेल. 250 रुपये फक्त? होय. आणि त्याकरता इतकं सोनं कशाला? ही साखळी ठेवा, हे अंगठी पुरे. मला परत यायला हे जमणार नाही. मग विकतच द्या. चाल. किती पैसे देता? 500 रुपये देईल. चालेल? चाल. घ्या. काय ग श्यामा, हा? आला का मामा? नाही अजून. आता कशाला येईल तो? माझा चेंडू. 200 रुपये पडलेत ना त्याच्या हातात. तर जसं काही तेवढ्यावरच आयुष्य भागणार आहे गुलाबचं. अगं आयुष्यातच सोड ग, 2 दिवस मजा तर मारेल तो. तुम्ही बोलाल ते खरं. हे बघ, मी उगाच बोलत नाही शांता. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. हे काय? साडी. सौ अक्का काही कामा करता जाते, कवा तरी भेटीनच. भाऊबीजेची भेट म्हणून बरोबर साडी ठेवत आहे. भाऊजींना म्हणावं तुमचे 200 रुपये सोबत ठेवले याचा सकट. त्यांना नमस्कार, मुलांना आशीर्वाद. गुलाब. अहो काय झालं ग? कुणाचं पत्र आहे ते? हे वाचा. कालचं तुमचं बोलणं ऐकलेलं दिसतंय गुलाबनं. हा, हा. काही वाईट झालेलं नाही त्यात. आपले पैसे तर मिळाले परत. दुपारी न जेवता तसाच निघून गेला, तोंडावर आलेली भाऊबीज टाकून. आणि काय अनु साहेब? अरे कसला साहेब? अहो असं कसं? इथे येतात ते समजा साहेबच की. मग ते कोणी चोर का असं ना? हा. अहो चोर काय आणि साव काय, कोणी काय आपसुक होत नाही साहेब. कसं एक इसम 8 रुपये. हं? माफ करा मालक, आत्ता पैसे होतं, कुठं पडलं का काय? पडलं? हे बघा, आधी पैसे टाका. असलं संभावित चोर रोज आमासनी भेटतात. भेटत असतील, पण मालक मी त्यातला नाही. नाही ना हो. मग 2 दिवस कपशा इसळा इथं आणि मग घरला जावा. कसं साहेब? हे घ्या पाकिट तुमचं. आज जाताना बाहेर पडलं होतं. वा, लाज राखलीच माझी. हे घ्या. 10 नाही 8 रुपये. जाऊ द्या हो. माझ्यासारखा कोण संभावित भेटला तर सोडा त्याला. हा? खोटं नाही, अगदी देवासारखा भेटलाच बघ मला. कसला आलाय देव साहेब? देव असता तर माझी सोन्यासारखी लेक लग्नाशिवाय राहिली असती काय? एक स्थळ सांगून आलंय तिला, पण तिकडे जायला पैसा नाही. 2 दिवस थंडी वाऱ्यानं काकडतोय मी. एवढा असून माझं पाकिट परत केलंस? 200-250 रुपये होतं त्यात. तुमचे होते साहेब ते, नको परत करायला? खरं सांगू, खरा देव आज दिसला मला तुझ्या रूपानं. हे घे, नको. पाकिटा सकट माझा कोट घे. नको नको साहेब. हे घे, मुलीला स्थळ बघ. मला बी कोण नाही, घेतलंच तर बरं वाटेल. नमस्कार.